खडकवासला धरणातून 45,000 क्युसेकनं विसर्ग. पुण्यातील एकता नगर भागात पाणी रोखण्यासाठी बांधलेला मातीचा बांध फुटला. परिसरात पाणी शिरल्यानं नागरिकांचा संताप. विदर्भातल्या अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस. काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत. घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं नुकसान. भिवंडीत 4 मजली इमारत कोसळून 10 जणांचा मृत्यू. 3घांना वाचवण्यात बचाव पथकाला यश. ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती. युद्ध पातळीवर मदतकार्य सुरू. रमेश म्हात्रेला हायकोर्टाचा दिलासा नाहीच. तपास पूर्ण न झाल्यानं जामीन नाकारला. साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याचं काम सुरू असल्याची कोर्टाची माहिती. पुढील सुनावणी 6 ऑगस्टला. मंत्रालयाच्या कॅन्टीनच्या रिपोर्टवरनं हायकोर्टानं एफडीएच्या अधिकाऱ्यांना झापलं. अधिकाऱ्यांनी कोर्टाला खोटी माहिती दिल्याचं म्हणत सुनावलं. खड्ड्यांच्या मुद्द्यावरनं नाशिक महापालिकेत मनसे कार्यकर्त्यांचं आंदोलन. नाशिक जिल्हा खड्ड्यांचा बालेकिल्ला अशी घोषणाबाजी. नाशिक महापालिका आयुक्त दालनाबाहेर ठिय्या. गिरीश महाजनांनाही विचारला जाब. ठाकरेंच्या शिवसेनेची उद्या महत्त्वाची बैठक. उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन. शिवसेना भवनात बैठकीचं आयोजन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या पुणे दौऱ्यावर. लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्याला राहणार उपस्थित. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा सन्मान होणार. आणि अमित शहांच्या पुणे दौऱ्यावरनं राजकारण तापलं. पुणेकर अमित शहांना विरोध करतील. त्यांचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेत. खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल.